नहीं चलेगी। नरेंद्र मोदी शर्म करो, नरेंद्र मोदी शर्म करो। छात्रों के सम्मान में, छात्रों के सम्मान में। पण अधिक माहिती घेऊ आमच्या प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडनं। भरत, नक्की काय घडतंय? राहुल गांधी म्हटले की आम्हाला पुढे जाऊ दिलं जात नाहीये, मात्र विरोधी खासदार कमालीचे आक्रमक झालेले आहेत। गिरीश, आपण जर पाहिलं तर दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींनाही वेग आल्याचं पाहायला मिळतंय। राहुल गांधी त्यांच्या सर्व खासदारांसह गांधी स्मृती या ठिकाणी जाणार होते। राजघाटावरती महात्मा गांधी यांच्या जे त्यांचे स्मारक आहे त्या ठिकाणी जाणार होते आणि त्यापूर्वीच राहुल गांधींचं निवासस्थान असलेल्या 30 जानेवारी लेन या परिसरामध्ये राहुल गांधींना अडवण्यात आलं। पोलिसांकडून त्यांची अडवणूक करण्यात आली आणि त्यामुळेच राहुल गांधी आणि त्यांच्यासोबतचे सर्व खासदार मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळालं। मात्र आता पोलीस या सगळ्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न शक्यता आहे। मात्र खरं तर ज्या पद्धतीने आधी पोलिसांनी काही तांत्रिक कारणामुळे आपला भरत यांच्याशी आपला आवाज पोहोचत नाही, मात्र आपण बघतोय की आता पोलीस काय पुढचा निर्णय घेतात, त्यांना जाऊ देतात का ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। भरत यांनी सांगितलं त्याप्रमाणे राजकीय घडामोडींना राजधानी दिल्लीमध्ये अक्षरशः त्याची संख्या खूप वाढली आहे, कारण विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत। आज सलग चौथा दिवस आहे जिथे विरोधक आक्रमक झाले, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करतायत, मात्र दिल्ली पोलिसांकडनं त्यांची अडवणूक होतीये। राजघाटाकडे या सगळ्या खासदारांना जायचं होतं, मात्र त्यांची बस अडवण्यात आली। मात्र काही वेळापूर्वी एक बस खासदारांची या स्मृती भवनाकडे रवाना झाल्याचं दिसतंय। पण आता दोन दृश्य आपण बघतोय, राहुल गांधींसह खासदार रवाना झालेत, पुढे जाऊ दिले तर जात नाही। दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या घरासमोरच खासदारांची बस आहे। शहांच्या घरासमोरच खासदारांची बस आहे, त्यामुळे आता इथेच हे खासदार आंदोलन करणार का, घोषणा देणार का, ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। 2 दिवसापूर्वी चलो पीएम हाऊस अशी हाक देत पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं। त्यानंतर पोलिसांनी सर्व इंडिया आघाडीच्या नेत्यांना, राहुल गांधी, प्रियंका गांधींसह सर्वांना ताब्यात घेतलं होतं, 3 तास ठेवलं होतं आणि मग सुटका केली होती। त्यानंतर आज पुन्हा एकदा राहुल गांधींनी आंदोलनाचं नेतृत्व करत राजघाटाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर धर्मेंद्र प्रधान यांच्या बरोबरीनं आता अमित शहा आणि पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी होतीये, कारण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्याला गृह खातं जबाबदार आहे, त्याच्यामुळे त्याची जबाबदारी स्वीकारून अमित शहा यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। आणि खासदारांची आता एक बस सुद्धा अमित शहा यांच्या घरासमोरच आहे, त्याच्यामुळं नेमकं आज अमित शहा यांच्या घरासमोर विरोधक जमणार का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। दिल्लीतल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतोय आणि 2 दृश्य तुम्ही बघताय। खासदारांना घेऊन जाणारी बस आहे, त्याच्यामध्ये राहुल गांधींसह, प्रियंका गांधींसह सर्व काँग्रेसचे खासदार आणि इतर विरोधी खासदार देखील आहेत। आणि ही बस नेमकी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानासमोर आहे। पोलीस पुढे काय निर्णय घेतात, या बसला पुढे जाऊ देतात का, हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर आता बसेस, ही पहिली बस पुढे निघाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। बघू शकतो बसमध्ये 3 बसेस तर या ठिकाणी आहेत आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज विरोधक कमालीचे आक्रमक झाले। अमित शहांच्या निवासस्थानाबाहेर देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। बघू शकतोय हे बॅरिकेडिंग गांधी स्मृतीकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। ही पहिली बस पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे। बघू शकतो बसमध्ये आता पुन्हा एकदा विरोधकांची अडवणूक होणार का, ते पाहणं महत्त्वाचं आहे। अडवण्याचा प्रयत्न दिल्ली पोलीस रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानांकडे केला जातो। विद्यार्थ्यांसाठी सर्व विरोधक एकवटल्याचं चित्र आहे। इंडिया आघाडीचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेले आहेत।